नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी धनंजय गुंदेकर। काल अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि या कर्जमाफीमध्ये त्यांनी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली। त्यासोबतच जे शेतकरी नवे जुनं करते चालू खात्यावर आहेत त्यांनी 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केलं आहे। मात्र या कर्जमाफीबद्दलचं शेतकऱ्यांमध्ये ज्यावेळेस एक चर्चा केली त्यावेळेस असं कळलं की ही कर्जमाफी शेतकऱ्यांना पसंत पडलेली नाही। त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांची पहिल्यापासून मागणी होती की 7/12 कोरा करा, सरसकट कर्जमाफी करा। मात्र याला कसल्याही पद्धतीचा प्रतिसाद सरकारने दिला नाही। त्यांनी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आणि त्यामध्येही सप्टेंबर 2025 पर्यंतची तारीख ही मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दलचा प्रचंड संभ्रम आणि ज्यांना समजा या पद्धतीमध्ये जे बसत नाहीत त्या शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे। आता आपला अजूनही संधी आहे, कारण त्याचा शासन आदेश निर्गमित झाला नाही। त्याचं एप्रिलमध्ये त्या समितीचं जे काही अभ्यास आहे तो अहवाल पुढे येणार आहे। तोपर्यंत आपल्याला संधी आहे याच्यामध्ये काहीतरी करून घेण्याची। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या विषयावर बोललं पाहिजे, या विषयावर एक चळवळ संघर्ष उभा राहिला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी 2025मध्ये नवं-जुनं केलेलं आहे। ते नवं-जुनं केलेले शेतकरी यामध्ये बसण्याची शक्यता कमी आहे। यामध्ये कोण पात्र कोण अपात्र याबद्दलचा स्पष्ट अहवाल आलेला नाही। काही ठिकाणी सांगितलं जातं की हे पात्र ठरले ते पात्र ठरले, अद्याप तसं काही शासनाने कळवलेलं नाही। मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलता 2025चा सप्टेंबर महिन्याचा जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की बरेच शेतकरी हे त्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं संबंधित शेतकऱ्यांसाठी आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी आपल्याला आवाज उठवावा लागेल आणि जर आवाज उठवला तरच यामध्ये संपूर्ण कर्जमाफी होईल। अन्यथा यापूर्वी ज्या पद्धतीने अनेक शेतकरी वगळले होते त्याच पद्धतीने आताही शेतकरी वगळले जाण्याची शक्यता अधिक आहे। म्हणून म्हणजे येणारा 1-2 महिन्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला आवाज उठवण्याची संधी आहे आणि आपण आवाज उठवला तरच संपूर्ण सरसकट कर्जमाफी मिळेल, अन्यथा मिळणार नाही। यासोबतच काल जे जाहीर केले सरसकट जे शेतकरी नवं-जुनं करतात आणि जे चालू खात्यामध्ये आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान। यापूर्वीच्या एकाही कर्जमाफीमध्ये बहुतांश शेतकऱ्याला प्रोत्साहनपर अनुदान मिळालेलं नाही। जर शेतकरी नवं-जुनं करीत असतील, वेळोवेळी कर्ज भरत असतील, त्यांच्यावर हा अन्याय होत आहे आणि हा अन्याय होऊ नये म्हणून ते प्रोत्साहनपर अनुदान किमान 1.5 लाख रुपये पाहिजे होतं। मात्र ते देण्यात आलेलं नाही आणि हा शेतकऱ्यावर देखील अन्याय ठरतो। त्यामुळं संपूर्ण कर्जमाफी ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला लवकरच उठाव करायचा आहे। धन्यवाद।